1 मे महाराष्ट्र दिन या निमित्त तहसील कार्यालय दर्यापूर येथे 67व्या महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून विधान परिषद आमदार श्री संजय खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालंय। यावेळी उपविभागीय अधिकारी दर्यापूर राजेश्वर हंडे, तहसीलदार दर्यापूर रवींद्र कांजडे, दर्यापूर एसडीपीओ कुलकर्णी साहेब, नायब तहसीलदार प्रमोद काळे, नायब तहसीलदार राजेश गुरव, पुरवठा अधिकारी वैभव महाजन व राजेंद्र सांगोले, सरपंच आराळा, मनीष कोरपे, अमोल गहरवार, योगेश हिंगणकर, नितीन गावंडे, निलेश पारडे, मनोज तायडे, दर्यापूर येथील पत्रकार गजानन देशमुख, रवी नवलकर, शहरातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, पोलीस स्टेशनचे PSI दादळे व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आमदार श्री संजय खोडके यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67व्या स्थापना दिवसाच्या मंगलमय प्रसंगी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी आपल्या भाषणात आमदार संजय खोडके यांनी सांगितलं की आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे। 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळाली। हा दिवस केवळ राज्य निर्मितीचा नसून आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि एकतेचा उत्सव आहे। महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि वीरांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक महान व्यक्तींच्या विचारांनी आपल्या राज्याला समृद्ध आणि प्रगत केला आहे। आपण सर्वांनी मिळून सामाजिक ऐक्य जपत आपल्या महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेऊया। आपल्या राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा यावेळी आमदार महोदयांनी व्यक्त केल्या आहेत।